ब्रेकिंग न्यूज. मराठी चित्रपट सृष्टीला पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर 100 कोटी कमावणारा सिनेमा मिळालाय. हो, तो राजा शिवाजीचे. गेल्या 9 वर्षांपासून हा रेकॉर्ड सैराटच्या नावावर होता, पण आता हाच रेकॉर्ड रितेश देशमुखच्या राजा शिवाजीने मोडून काढलाय आणि आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर तब्बल 114.9 कोटी रुपयांची कमाई केली आहे. पण थांबा, राजा शिवाजीने फक्त हा एकटाच रेकॉर्ड केला नाहीये, तर मराठीतले अनेक भन्नाट रेकॉर्ड केले. तेच जाणून घेऊया या खास व्हिडिओच्या माध्यमातून. तर सैराटला मागे टाकत रितेश देशमुख दिग्दर्शित राजा शिवाजीने जगभरात 114.9 कोटी रुपये कमवले. तब्बल 75 कोटींच्या बजेटवर बनवण्यात आलेला राजा शिवाजी हा मराठीच्या इतिहासातील सर्वाधिक बजेट असणारा चित्रपट होता. हे आजपर्यंतच्या इतिहासातलं सर्वात जास्त बजेट आहे. त्यातच मराठीत 100 कोटी क्लब मध्ये सामील होणारा राजा शिवाजी हा दुसराच चित्रपट ठरलाय. त्यामुळे मराठी इंडस्ट्री आता बजेट असो व बॉक्स ऑफिस थांबण्याचं काही नाव घेतच नाहीये, हे दिसूनच येतं. महाराष्ट्र दिनी प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच राजा शिवाजीने मराठी चित्रपट सृष्टीमधले सगळेच रेकॉर्ड मोडले. ते कोणते? तर हायेस्ट फर्स्ट डे कलेक्शन म्हणजेच 13.51 कोटी, हायेस्ट सिंगल डे कलेक्शन 14.75 कोटी, हायेस्ट वीकेंड कलेक्शन 62.40 कोटी, हायेस्ट डब मूव्ही कलेक्शन हिंदीत 25 कोटींपेक्षा जास्त, फास्टेस्ट 50 कोटी कलेक्शन फक्त 7 दिवसात. आता या रेकॉर्ड सोबतच हायेस्ट ग्रॉसिंग मराठी सिनेमा असा मान राजा शिवाजीला मिळालाय. आता रितेश देशमुखचे मराठी चित्रपटांमधील रेकॉर्ड्स पाहिले तर त्याचा सर्वात पहिला मराठी चित्रपट होता लय भारी. या चित्रपटाने 41 कोटी कमावले होते. दुसरा माऊली, त्याने 26 कोटींची कमाई केली होती. रितेशचा डेब्यू डिरेक्टोरियल वेडने 75 कोटी कमावले होते. आणि आता राजा शिवाजीने भरारी घेत बॉक्स ऑफिसवर 100 कोटी पार केले. म्हणजे रितेशचे 4ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर सक्सेसफुलही ठरले आणि त्यांनी जोरदार कमाई सुद्धा केली. त्यात वेड आणि राजा शिवाजीचा डिरेक्टर तो स्वतः आहे. त्यामुळे मराठीतली रितेशची गाडी हाऊसफुलच चालली आहे. आतापर्यंत 110 कोटींसह सैराट हा मराठीत सर्वाधिक कमाईच्या बाबतीत टॉपवर होता. याशिवाय बाई पण भारी देवाने 92 कोटी, पावनखिंडने 75 कोटी तर नटसम्राटने 50 कोटी रुपये कमावले होते. आतापर्यंत हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, मराठी, पंजाबी आणि गुजराती या इंडस्ट्रीजचे चित्रपट 100 कोटी क्लब मध्ये पोहोचले. पण आता राजा शिवाजी चित्रपटाने प्रत्येक रेकॉर्ड मोडत मराठीतला राजा मीच हे दाखवून दिलंय. त्यामुळे तर राजा शिवाजीची एकूण कमाई किती होते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. तुम्हाला काय वाटतं? राजा शिवाजी 200 कोटी कमवून रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करणार का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.